ओके. तर प्रिव्हियस लेक्चरला आपण लूपचा भाग बघत होतो. ओके. तर लूपचा भाग आपण बघताना फॉर आणि वाईल अशा दोन लूप्स आपण बघितलेल्या आहेत. लूपच्या अगोदर आपण कंट्रोल स्टेटमेंट बघितलेलं आहे. थोडंसं रिवाईज करूया लगेच, की यामध्ये आपण आतापर्यंत काय काय शिकलोय. यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा शिकलोय की पायथॉन म्हणजे काय असतं. पायथॉनच्या जे ॲप्लिकेशन्स आहेत ते बघितलेत, युजेस बघितलेत. त्यानंतर आपण डेटा स्ट्रक्चर बघितलेला आहे, व्हेरिएबल बघितलेले आहेत. त्यानंतर डेटा टाइप्स बघितलेले आहेत. कंट्रोल स्टेटमेंट आपण, आज आपला कंट्रोल स्टेटमेंटचा लास्टचा भाग आहे. ठीक आहे. तर कंट्रोल स्टेटमेंटमध्ये आपण इफ इफ स्टेटमेंट बघितलेलं आहे. त्यानंतर नेस्टेड इफ बघितलंय, इलिफ एल्स बघितलंय. वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे पॉईंट्स आहेत ते डिस्कस केलेले आहेत. तर आता आज आपला जो पॉईंट आहे, तर आपण प्रिव्हियस लेक्चरला जो फॉर लूप आहे, फॉर लूप मी संपवलेला आहे. तर लूप्समध्ये तीन घटक कॉमन असतात हे मी सांगितलं होतं. ते थोडंसं एका मिनिटामध्ये मी रिवाईज करतो. इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, टेस्ट कंडिशन, टेस्ट कंडिशन आणि इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट. ओके. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट असे तीन घटक कॉमन असतात. तेच आपण फॉर लूपमध्ये सुद्धा शिकलोय. आणि सेम आता हे तीन घटक मला वाईल लूपमध्ये वापरायचे आहेत. हे बघा, कोणतीही लूप असेल तर ती चालवण्यासाठी मला हे तीन कॉमन पॉईंट्स खूप गरजेचे असतात. सर्वात पहिल्यांदा इनिशियलायझेशन, त्यानंतर टेस्ट कंडिशन, त्यानंतर इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. अशा पद्धतीने हे काम करतंय. ओके. तर आता इनिशियलायझेशन म्हणजे माझा स्टार्टिंगचा पॉईंट आहे. टेस्ट कंडिशन म्हणजे माझा एंडिंगचा पॉईंट आहे. मला जिथपर्यंत जायचं आहे तो माझा शेवटचा पॉईंट टेस्ट कंडिशन असणार आहे. इन्क्रीमेंट और डिक्रीमेंटमध्ये आपण जर व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची असेल, चढत्या क्रमाने लावायची असेल, तर आपण इन्क्रीमेंट वापरतोय. आणि व्हॅल्यू जर मला डिक्रीमेंट करायची असेल, उतरत्या क्रमाने लावायची असेल, तर आपण त्याला डिक्रीमेंट असं म्हणतोय. ओके. तर हे झाले कॉमन पॉईंट्स जे आपण फॉर लूपमध्ये बघितलेत. त्याचबरोबर आपल्याला हे जे कॉमन पॉईंट्स आहेत ते आपल्याला while मध्ये सुद्धा सिम्पली बघायचे आहेत. तर वाईल लूप लिहिण्याची पद्धत एकदम सेम आहे. वाईल लूप, वाईल लूप आपण ज्या पद्धतीने आपण फॉर लूपमध्ये व्हॅल्यूज टाकल्या होत्या किंवा आपण सिंटॅक्स लिहिला होता, त्याच पद्धतीने आपल्याला वाईल लूपसाठी काम करायचं आहे. तर वाईल लूपमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला व्हेरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू. ठीक आहे. याच लाईनीला आपण इनिशियलायझेशन असं म्हणतोय. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा काय घ्यावं लागतं, व्हेरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू. यालाच आपण काय म्हणतो, इनिशियलायझेशन. ओके. इनिशियलायझेशन. पहिल्यांदा व्हेरिएबलचं नाव घ्यायचं, त्यानंतर त्याला एक व्हॅल्यू असाइन करायची जी तुमची सुरुवातीची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. फॉर लूपमध्ये आपण रेंज नावाचं फंक्शन वापरलं होतं. आणि रेंज नावाच्या फंक्शनमध्ये आपण दोन्ही व्हॅल्यू देत होतो, सुरुवातीची व्हॅल्यू आणि टेस्ट कंडिशन. त्याचबरोबर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट आपण एकाच ब्रॅकेटमध्ये तिन्ही व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेल्या आहेत. फक्त आता इथं काय करायचं आहे, की प्रोग्राम सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. आणि व्हेरिएबलचं नाव इक्वल टू व्हॅल्यू अशी मला प्रोव्हाइड करायची आहे. तर व्हेरिएबलचं नाव तुमचं काही असू द्या. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, काळजी इथं एकच घ्यायची आहे. तुम्हाला जिथून सुरुवात करायची आहे ती व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची आहे. फॉर एक्झाम्पल, जर मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असतील तर व्हॅल्यू एकच घ्या, कारण की आपल्याला 1 पासून सुरुवात करायची आहे. आणि जर व्हॅल्यू मला डिक्रीमेंट करायची असेल, फॉर एक्झाम्पल मला 10 ते 1 असे उलटे नंबर दाखवायचे असतील, तर डिक्रीमेंट करताना जनरली 10 पासून सुरुवात होणार आहे. 10, 9, 8, 7, 6. तर त्यावेळी तुमची जी इनिशियल व्हॅल्यू असणार आहे ती तुम्ही 10 ठेवा. ठीक आहे. आपण ठरवायचं आहे की आपल्याला इनिशियल व्हॅल्यू कुठून स्टार्ट करायची आहे. तर त्यानंतर पुढे गेल्यानंतर व्हेरिएबलचं नाव झालं. त्यानंतर मला वाईल कीवर्ड वापरायचा आहे. वाईल स्पेस इन ब्रॅकेट टेस्ट कंडिशन. वाईल स्पेस इन ब्रॅकेट टेस्ट कंडिशन. ओके. टेस्ट कंडिशन. देन कोलन. रेग्युलरली बघा, मी इफ कंडिशनमध्ये सुद्धा कोलन वापरलेला आहे. त्यानंतर फॉर लूपमध्ये सुद्धा मी कोलन वापरलेला आहे. अँड देन वाईलमध्ये सुद्धा मी आता काय वापरतोय, कोलन वापरतोय. कंडिशन झाल्यानंतर कोलन द्यायचा हा एक पायथॉनचा सिमॅन्टिकचा भाग आहे. ठीक आहे. तर आता इथं आलो. प्रिंट प्रिंट युअर स्टेटमेंट, युअर स्टेटमेंट, प्रिंट युअर स्टेटमेंट. त्यानंतर मला इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट करायचं आहे. त्यानंतर मला काय करायचं आहे, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट इथं मला द्यायचं आहे. ठीक आहे. तर आता इथं इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट देण्यासाठी वेगवेगळे पद्धती आहेत. जसं मी फॉर लूपमध्ये इझिली 1 आकडा लिहित होतो, 2 आकडा लिहित होतो, ऑटोमॅटिकली 1 ने 2 ने इन्क्रीमेंट व्हायचं.
तसं इथं थोडासा बदल आहे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करण्यासाठी. बाकी तिन्ही कॉमन पॉईंट्स सेम आहेत. सो फर्स्ट वन, व्हेरिएबलचं नाव इक्वल टू व्हॅल्यू म्हणजेच आपण इनिशियलायझेशन केलेलं आहे. वाईल इन अ ब्रॅकेट टेस्ट कंडिशन, टेस्ट कंडिशनमध्ये मला शेवटची पोझिशन द्यायची आहे. त्याचबरोबर प्रिंट युअर स्टेटमेंट, मला इथं व्हेरिएबल तुमचं प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. देन शेवटी मला इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट वापरायचं आहे. आता हे इन्क्रीमेंट और डिक्रीमेंटसाठी मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगेन की डायरेक्टली प्रोग्राम रन करण्या अगोदर आपण इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट कसं असतं ते बघूया. व्हेरिएबलचं नाव प्लस इक्वल टू वन, प्लस इक्वल टू म्हणजेच आपण हे इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. हे कोणतं ऑपरेटर आहे? इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. ठीक आहे. तर हे काय करतंय? व्हॅल्यू एकने इन्क्रीमेंट करतंय. व्हॅल्यू कितीने इन्क्रीमेंट करतंय? एकने इन्क्रीमेंट करतंय. जर मला व्हॅल्यू कमी करायची असेल तर तुम्ही इथं मायनस घेऊ शकता. मायनस इक्वल टू वन म्हणजे काय होणार आहे? एकने व्हॅल्यू प्रत्येक वेळी डिक्रीमेंट होत जाणार आहे. ओके. तर इन्क्रीमेंटसाठी मी प्लस वापरतोय आणि डिक्रीमेंटसाठी मी काय वापरतोय? मायनस वापरतोय. तर आता इथे मी प्लस घेतलं, प्लस इक्वल टू वन. याचा अर्थ काय होणार आहे? एव्हरी टाइम एकने व्हॅल्यू वाढणार आहे. आता जर तुम्हाला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे असतील तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीनं व्हॅल्यू एकने इन्क्रीमेंट होणार आहे. जर इथं मी 2 केलं, ठीक आहे, 2 केलं, तर एव्हरी टाइम व्हॅल्यू 2ने इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे जर तुमची सुरुवात 1ने झाली असेल तर 1 3 5 7 9 11 अशा पद्धतीने 11 येणार नाही, त्यामध्ये 9 पर्यंत जाणार आहे. ओके. 2ने ऑटोमॅटिकली व्हॅल्यू इथं इन्क्रीमेंट होणार आहे. तर आता इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटसाठी मला हे ऑपरेटर वापरायचं आहे, जे मी सिलेक्ट करतोय. हे मला ऑपरेटर यूज करायचं आहे, प्लस इक्वल टू आणि मायनस इक्वल टू. मायनस इक्वल टू डिक्रीमेंटसाठी आणि प्लस इक्वल टू इन्क्रीमेंटसाठी मला इथं वापरायचं आहे. बाकी यामध्ये वाईल लूप सेम आहे. सर्वात पहिल्यांदा मला व्हेरिएबलचं नाव डिक्लेअर करायचं आहे. इक्वल टू तुम्हाला कोणत्या व्हॅल्यूने सुरुवात करायची आहे ती व्हॅल्यू मला द्यायची आहे. त्याचबरोबर वाईल इन अ ब्रॅकेट टेस्ट कंडिशन, टेस्ट कंडिशनमध्ये मला शेवटचा पॉईंट तुमचा द्यायचा आहे. ओके. त्यानंतर तुमचं व्हेरिएबल प्रिंट करायचं आहे आणि शेवटी इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट करायचं आहे. ओके. इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का सर्वांना? इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का? ओके. तर आता याचं एक्झाम्पल बघूया की बेसिकली जे मी फॉर लूपमध्ये प्रोग्राम्स केलेत तेच आता मी वाईल लूपमध्ये प्रोग्राम करणार आहे. सो आता इथे मला पहिल्यांदा राईट अ प्रोग्राम इन पायथॉन, पहिलं एक्झाम्पल डायरेक्ट घेऊया. राईट अ प्रोग्राम इन अ पायथॉन टू प्रिंट 1 to 10 नंबर्स, 1 to 10 नंबर्स. ओके. ठीक आहे. हा माझा क्वेश्चन आहे. राईट अ प्रोग्राम इन पायथॉन टू प्रिंट 1 to 10 नंबर्स. मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे आहेत पायथॉनचा यूज करून. तर आता इथं मी फार तर ब्रॅकेटमध्ये लिहितो युझिंग वाईल लूप, युझिंग वाईल लूप. ठीक आहे, युझिंग वाईल लूप. आता वाईल लूपचा यूज करून मला 1 to 10 नंबर प्रिंट करायचे आहेत. बघा आता बेसिकली मी सर्वात पहिल्यांदा एक व्हेरिएबल क्रिएट करणार आहे. व्हेरिएबल तयार करण्यासाठी मी एक व्हेरिएबलचं नाव घेतो. फॉर एक्झाम्पल ए नावाचं मी व्हेरिएबल घेतलं आणि त्याला इनिशियल व्हॅल्यू केली वन. म्हणजे माझी सुरुवातीची पोझिशन काय झाली? वन. इथं माझं काय असणार आहे? इनिशियलायझेशन, इनिशियलायझेशन. ओके. इनिशियलायझेशन. देन आता मला टेस्ट कंडिशन द्यायची आहे. वाईल इन अ ब्रॅकेट टेस्ट कंडिशन. टेस्ट कंडिशनचा अर्थ मगाशी मी सांगितलंय बघा. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे याला आपण काय म्हणतो? टेस्ट कंडिशन म्हणतो. ठीक आहे. तर आता मला जायचं आहे 10 पर्यंत. तर 10 म्हणजे ए इज लेस दॅन 10. 10 पेक्षा लहान म्हणजे आपल्याला, सॉरी, 11 पेक्षा लहान म्हणजे मला 10 पर्यंत जायचं आहे. सिमेंटिकचा पार्ट आहे म्हणून मी इथं कोलन प्रोव्हाइड केलेला आहे. आणि कोलन दिल्यानंतर मला हे व्हेरिएबल प्रिंट करायचं आहे, जनरली प्रिंट करायचं आहे. तर आता प्रिंट करतोय व्हेरिएबल मी, प्रिंट इन ब्रॅकेट ए. ओके. प्रिंट इन ब्रॅकेट ए. याचबरोबर आता मला व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची आहे. जनरली 1 ते 10 नंबर मला प्रिंट करायचे आहेत. याचा अर्थ प्रत्येक वेळी व्हॅल्यू एकने वाढत आहे. त्यामुळे मला काय करायचं आहे? एका वेळी मला 10 नंबर प्रिंट करायचे आहेत. हा माझा बेसिक प्रोग्राम आहे. तर आता मला प्रत्येक वेळी एकने वाढवायचं आहे. एक नंतर दोन येत आहे, दोन नंतर तीन येत आहे, तीन नंतर चार येत आहे, चार नंतर पाच येत आहे. अशा पद्धतीने मला प्रत्येक वेळी एकने व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची आहे. सो आता इथे मी ए प्लस इक्वल टू वन अशा पद्धतीने याची इन्क्रीमेंट व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे. जसं मी मगाशी सांगितलं की वाईलमध्ये इन्क्रीमेंट करताना एक काळजी घ्यायची आहे. इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करताना इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटचे स्पेशल ऑपरेटर आपल्याला इथे यूज करायचे आहेत. ओके. तर आता हे झाल्यानंतर
आपण हा प्रोग्राम डायरेक्टली आयडियल वरती रन करूया. आयडियली आपला जो पायथॉनचा सेटअप आहे त्याच्यावरती हा डायरेक्ट प्रोग्राम रन करूया. ओके. तर आता इथे मी आलोय, फाईल नवीन ओपन केले. देन आता मला इथे प्रोग्राम टाईप करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल a = 1, a = 1, देन while in a bracket, while in a bracket, while in a bracket टेस्ट कंडिशन a is less than 11. याच्यानंतर मी काय दिलं, कोलन दिलेला आहे कंडिशन प्रमाणे. त्याचबरोबर प्रिंट इन अ ब्रॅकेट ए नावाचं व्हेरिएबल मी प्रिंट केले. त्याच्यानंतर मला इथं प्रोव्हाइड करायचं आहे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. जर मला इन्क्रीमेंट वापरायचं असेल तर मी += वापरणार आहे. डिक्रीमेंट म्हटलं की -= वापरणार आहे. सो a += 1. ओके. याचं मिनिंग काय झालं की व्हॅल्यू एव्हरी टाइम एकने इन्क्रीमेंट होणार आहे. सुरुवात झाले 1 पासून, थांबणार आहे 10 पर्यंत. जर 1 ते 10 जाणार असेल तर आपण कितीने इन्क्रीमेंट करतोय, याला 1ने इन्क्रीमेंट करतोय. म्हणजे जनरली 1 2 3 4 अशा पद्धतीने सगळे प्रोग्राम इथं शो होणार आहेत. प्रोग्राम सेव्ह करतो मी. फाईलला नाव देतोय बघा, डेस्कटॉपला प्रोग्राम सेव्ह करतोय. लुपिंग.py. ठीक आहे, लुपिंग.py नावाने फाईल बनवलेली आहे. प्रोग्राम रन केलाय बघा, आउटपुट आलेला आहे. 1 ते 10 नंबर प्रॉपर वेने प्रिंट झालेले आहे. ओके. वाईलचा यूज करून मी इथं 1 ते 10 नंबर प्रॉपर प्रिंट प्रिंट केलेले आहे. आता याच्या उलट ऍक्टिव्हिटी करूया. सपोज आता इथं मी आता इथं मी काय केलंय, a += 1 केलंय. ठीक आहे, 1ने इन्क्रीमेंट केले. जर समजा 2ने इन्क्रीमेंट केली तर याचा आउटपुट कसं असणार आहे, कोण सांगेल मला? याच्यामध्ये मी 2ने इन्क्रीमेंट केली. 2 4 6. ओके, ठीक आहे, चेक करूया. कारण सुरुवातीची पोझिशन माझी 1 आहे, त्यामुळे 1 सुद्धा त्यामध्ये येणार. येस, 1 3 5 7 9. चेक करूया आता कोणाचं आउटपुट बरोबर आहे, लगेच बघूया. कसं असतं, जी इनिशियल व्हॅल्यू केलेली आहे a = 1 दिले, ती सुद्धा प्रिंट होणार आहे. आणि त्याच्यानंतर 2च्या गॅपने व्हॅल्यू प्रिंट होणार आहेत, कारण की मी += 2 दिलेला आहे. सेव्ह केलं प्रोग्राम, रन करून बघूया. बघा, 1 3 5 7 9 हे प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे. तर 2ने इथं फरक आलेला आहे, 2ने व्हॅल्यू इन्क्रीमेंट झालेली आहे. आता याच्या विरुद्ध ऍक्टिव्हिटी करूया. आता मला काय करायचं आहे, 10 to 1 म्हणजे 10 ते 1 असे उलटे आकडे मला प्रिंट करायचे आहेत बेसिकली. तर आता इथं काय करतोय मी, इनिशियल व्हॅल्यू 10 देतोय. इनिशियल व्हॅल्यू 10 दिली आणि जायचं आहे कुठपर्यंत, 1 पर्यंत, म्हणजे 0 पेक्षा मोठा. ठीक आहे. a > 0 याचा अर्थ काय झाला की 0 पेक्षा मोठा, म्हणजे 0 पेक्षा मोठं कोण आहे, 1 आहे. 10 पासून सुरुवात झाले, 0 वरती येऊन थांबणार आहे. 0 म्हणजे 1 वरती येऊन थांबणार आहे. तर आता इथं मला व्हॅल्यू डिक्रीमेंट करावी लागेल. a - = 1. कितीने मला डिक्रीमेंट करायची आहे, 1ने डिक्रीमेंट करायची आहे. म्हणजे जर पहिल्यांदा 10 प्रिंट होत असेल तर त्यातून -1 होणार, परत 9 प्रिंट होणार, त्यातून परत -1 होणार, 8 प्रिंट होणार. असं करत करत ते 1 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे. प्रोग्राम सेव्ह केलाय, रन करतोय बघा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 बरोबर प्रॉपर आपलं वेने आउटपुट डिस्प्ले झालेलं आहे. ठीक आहे. तर आता इथं सुद्धा आपण समजा 2ने आपण काय केलं, डिक्रीमेंट केलं तर काय होते बघूया. 10 8 6 4 2, म्हणजे एव्हरी टाइम 2ने डिक्रीमेंट होत गेले. 10 - 2 8, 8 - 2 6, 6 - 2 4 आणि 4 - 2 2. ओके. अशा पद्धतीने हे आलेलं आहे. वाईलची कॉन्सेप्ट समजलेली आहे का सर्वांना? कॉन्सेप्ट ऑफ वाईल समजलेली आहे का? बघा आता इथे दोन्ही लूप सेमच आहेत, दोन्ही लूप सेमच काम करतायत. फक्त तुम्हाला तर इथं एक काळजी घ्यायची आहे की इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटमध्ये फरक आहे. बाकी 3 कॉमन पॉईंट्स प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, प्रत्येक कंट्रोल स्टेटमेंटमध्ये सेम आहे. सर्वात पहिल्यांदा इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. फक्त तुम्हाला तर इथं लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे. ठीक आहे. तर आता प्रोग्रामची लिस्ट मी परत एकदा शेअर करणार आहे.
2 ते 3 प्रोग्राम शेअर करणार आहे. ते प्रोग्राम फॉर आणि वाईलचा यूज करून सर्वांनी सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके.